आईला त्या राधीलाही फोन केला, त्या कौशीलाही केला, हौशीलाही केला, त्या कमलीलाही केला. आईला कोणीच बाया यायना बा. आईला कोण म्हणतं मी नाम्या काही, कोण म्हणतं मी तुक्या काही, कोण म्हणतं मी सकाराम काही. याला आता काय डोकं लावा. हा आता एक डोकं लाईतो. शांताबाईला आहे ना, पाहतो फोन लावून एक, काय म्हणते काय नाही. असली रिकामी तर येईलच बा. फोन तर लावू दे, आम्ही तर येईलच. फोन तर लावून पाहू दे, पाहतो. हॅलो हॅलो. शांताबाई का? हा, कोण आहे? अहो मी बबनराव. काय हो बबनराव? माझं असं काम होतं, हा म्हणलं मळ्यात येऊन जा ना. हॅलो. हा, बोला ना. शांताबाई माझ्या घरी येऊन जा ना एकदा. काय हो, काय काम आहे? हा थोडं काम आहे, येऊन तर जा. काय अर्जंट आहे का? हो अर्जंट आहे, म्हणूनच फोन अर्जंट केला. बर बर, चालेल चालेल. किती वाजता याल? येते ना लगेच. या या. हा चालेल. चालेल ठीक आहे. आईला आता शांताबाई येणार आहे बरं का. लावील काहीतरी जुगाड. चल येऊ दे तिला घरी. यायला कवा येते काय ना शांताबाई. किती वेळ झाला आली काय न गो. दरवाजा वाजला म्हणजे शांताबाई आली. ये शांताबाई ये. काय हो बबनराव, लय काय काय बोलावलं तुम्ही? हा बोलावलं, जरा काम येतो अशी. हा का? असं काय काम आहे अर्जंट? काम आहे ना. हा, आधी बस ना तू, बस मग सांगतो काम काय. बर बर. शांता, हा काम असं आहे. हा. मी मस्त त्या कौशीला फोन केला, हौशीला केला. काय आलं? अहो माझे काढायचे. काढायचे? हा एक तर इतकं म्हणजे तुम्हाला सांगतो, एवढे काढायचे का का माणसंच भेटाय नाही, भेटू नये. काय सांगायचं शांता तुला. हा. एक गेली नाम्याची काढाया, एक गेली तुक्याची आणि एक गेली ते सख्याचे काढाय. काय काढायला? अहो काय सांगू आता, काय काढाया. तुम्ही येणार आहे का नाही सांगा. हो शांताबाई, शांता त्याची विचारायसाठी तुम्हाला इड बोलावलं. तुम्ही काढाय याल का? काढायला याल का? हा माझे जर तुम्ही काढून दिले ना, हा. सोन्याहून पिवळं झालं. आणि मला माहिती आहे तुम्हीच काढशाल. तुमची बायको घरात नाही का? नाही बायको नाही घरात. कुठं गेली? ती जायले 4-5 दिवस झाले, तिचं मामा वारला. हा का? म्हणून तर काढायला आणलं. हा का? मग त्या कमळीन त्या नाही म्हणल्या का? त्या नाही ना, नाम्याचं आणि त्यांचं काढून राहिल्या त्या. हा का? म्हणून म्हणलं शांताला बोलून घेऊ घरी. हा. मग ती दिल आपले काढून रापारो. रपारो? हात आहे ना तुम्हाला काढा. हा हात आहे. मग तेवढं काढून द्या बा. जाऊ द्या बा. तुम्हाला काय अडचण वगैरे आली तर मी हायचे, फोन करीत जा. ऐक ना शांता, हा राजीला, कौशीला, हौशीला हा. एवढ्यांना 300 रुपये देत राहतो मी काढायचे. एवढ्यांना 300 रुपये रोज देतो काढायचे. हा का? हा तुम्हाला मी 600 रुपये देतो. पण माये तुम्ही जर काढले ना, हा बागेत थोडंच झालं बा. शांता, हा. पैशाची ना बिलकुल चिंता नको करू. या बाय, अगं लय मोठे मोठे झाले आणि तुला सांगत होते नुसते असे फुट सुटले. फुट सुटले? हा ना. आणि तुम्ही जर काढून तेवढे दिले ना, हा. लय भारी काम होईल मा. अहो बबनराव, पण तुम्हाला नेमकं काढायचंय काय? तुम्ही जर मला असं कोड्यात बोलू राहिले, मोकळं सांगा ना. माझ्यानी होणार असलं तर मी येईल, आणि नसलं होणार तर नाही येणार. तुम्हाला मोकळं सांगून देईल. शांताबाई, हा. तुम्ही ना मत जणांचं काढून दिले म्हणून तर मला का ग शांताबाई,
हा मी गावात चाललो त्या दिवशी तुम्ही बिक्याचे काढीत नव्हते का? आयला काय कातून बिल गेलो होते काढायला तुम्ही? हा मग तरी तुम्ही नाही म्हणते माय काढायला. आवड नाही कसं आहे मी आता म्हणजे मला काही कळूच नाही राहिलं बाई. तुम्ही काय बोलू राहिले ते मला कळाना आणि तुम्ही म्हण शांताबाई घरी ये म्हणून मी टपक्यान दार लावलं आणि लगेच आले इकडे. बरं काढायला नुसतं ते हातावर खेळत आहे. आता तुम्ही जर काढून दिलं ना हा एकदम वाफाव आहे काढायला बी. हा का हा काय वाफ होय? काढायला तुम्ही ना बाई मला इकडे टाइमपासाला बोलावलं का काय याच मला काय कळा ना पा बबनराव नुसता टाइमपास करू राहिले काय ते मोकळं सांगा बरं मला. अगं शांताबाई मग त्या राधीन त्या नाही म्हणल्या का तुम्हाला? त्या नाही म्हणल्या काढून मग द्या. त्या राधीन त्या नाही म्हणल्या हा. आणि मी कशी काय काढून दिली म्हणजे शांती काय तुम्हाला आज तशी बाई वाटली का काय? अगं त्या काढून द्यायला म्हणजे त्यांनी लोकांचे गेले ना काढायला म्हणून यायना त्या. अहो पण तुम्हाला लाज वाटली पाहिजे बोलायला की त्या घरी बोलून घेतलंय कुशाल म्हणून राहिले माय काढायला याल का? मी तुम्हाला त्यांना 300 देतो आणि तुम्हाला 600 रुपये देतो. अहो तुमच्या पैशाला काय काडी लावायची का मला? हा आणि काय मला काय जाळायचंय का त्या पैशामध्ये? अहो. म्हणजे मी काय काढायची कामं करते का? पैसा कोऱ्या नोटा देईल तुम्हाला अहो म्हणून. पण त्या नोटांना काय करायचंय? मी घरंदाज बाई आहे, चांगल्या घराण्यातली बाई आहे. मी अशा रिकामे उद्योग करीत नाही. ज्या करीत असतील त्यांच्याकडे जा. अहो आज पण मी असं काढायला जर गेले तर मला नवरा मला घरात ठेवील का? हा अहो 2-3 ठिकाणी काढायचे अहो. एक ठिकाणी नाही ना. 2-3 ठिकाणी मग 2-3 ठिकाणी काढायचे आणि ते जर नुसते वाढत चालले ना ते नुसते बर का शांताबाई हा तुम्ही जर आता काढून दिले ना हा मग तुम्हाला सांगतो मी प्रत्येकाला सांगत शांताबाई लय भारी काढी ती. पुन्हा तुम्हाला सांगतो काढायला सांगल लावायला सांगल घालायला सांगल. काय घालायला सांगल? हं? हा आणि मग बर का शांताबाई तुम्हाला खरं सांगतो माणूस करता माणूस भेटाना या पाळीला तुम्हालाच काढून द्यावं लागते. अहो पण म्हणजे मी कशी काय काढणार? तुम्हाला काही शरम नाही वाटत का हो बोलायला? अहो लई ना झुपकेची. हा? काय अहो झुपके झाले तेवढी फक्त काढून द्या नाही म्हणू नका. झुपकेचे झुपके? मग अहो असा झुपकाच झालाय. तुमची बायको आता इकडे नाहीये नाही तर मी तुमच्या बायकोला फोन करीन बरं का सांगून देते. हा आणि तुमचं नाव सांगून देईल तुम्ही पांचट सारखे बोला त्या. अहो. करू का फोन? करू का त्या मंदाबाईला फोन तुमच्या बायकोला? अहो का नका त्या मी उलट सांगतोय काढून द्या. तुम्ही जरी तिला फोन केला तर काही केलं तर ती सुद्धा तुम्हाला फोन सांगल का खरंच तुम्ही काढून द्या त्यांचं वालं काढूनच द्या. अशी तुमची बायको म्हणत? ती सुद्धा म्हणत नाही तर खोटं वाटत असं लावा फोन. अहो म्हणजे का तुम्ही दोघा नवरा बायकोनी का लाजा सोडल्या का काय? अहो, काय? ती मंदाबाई अशी नाहीये, ती अशी म्हणायला रिकामी नाहीये. तिला जर कळालं ना तुम्ही अशी पांचटवाणी बोलत आहे ती उलट तुमचा गुम्या गाडी. अहो, काय काढी ती तुमच्यावालं? काढून द्या बांधून द्या लई आहे. पण तेवढं काम तुम्हीच करा. अहो फोन आहे का? मी लावू का फोन? तुमच्या बायकोला हा फोन कोणाचा आहे? जरा लावा अहो. बरं फोन. काला लाई द्या. कायला लावते म्हणजे तुम्ही काय बोलून राहिले इड? म्हणजे मला तुम्ही याच्यासाठी बोलून घेतलं का मी घरचे काम धाम सोडून आले इड? पण तुम्ही मग काढीत याचे ना आज पोत किती लोकांचे काढले तुम्ही? कोणी म्या? नाही ना मॅम मी स्वतः पाहिलं त्या दिवशी त्या वामण्याचे आणि फामण्याचे आणि तिकडे काढीत होते रापर पण काय बाय आवडा ना म्हण एवढ्या काढाय बी लागल्या का तू. मी इकडून आवाज देत होतो तुम्हाला काढायची सुद तुम्ही काढायच्या याच्यात तुम्ही बोला नाही आमच्याशी काही. मग काय नाहीये कोणचं बा. वामने हो का? वामण्याच्या इकडे होते मी काढायला. काय बोलून राहिले तुम्ही? अजून काय आरोप लावून राहिले उगाच फालतू? 8 दिवस झाले नाही त्याच्यावर सगळा आंबार येलो होता तेवढा काढून दिला तुम्ही वरून ते सांगतो. काय केलं? मग किती काढलं रापर काय येलो आता? आंबार येल अंबरियल? हा आणि त्याच्यावर असा येईल नव्हता का असा साईला. हा हा म्हणजे ते वामण्याचं ते कांदे नव्हतो येल होता तो हा काय येल तो? मग म्हणजे तुम्ही काय काढायचं म्हणताय? हो आम्हाला कांदेच काढायचे. म्हणजे तुम्हाला कांदे काढायचे का?
अहो गावठी कांदे असा दगडावानी झाला ते काढून द्या हा आणि तांबुट्या बांधून द्या मुळे उपटून द्या. म्हणजे तुम्हाला कांदे काढायला बाई पाहिजे मुळे उपटायला बाई पाहिजे. मग तुम्ही काय गैरअर्थाचा अर्थ केला? अहो बबनराव तुम्हाला काही वाटतं का हा अहो माणसाने पूर्ण वाक्यात बोलावा असं अर्धवट बोलू नये. तुम्ही खुशाल म्हणून राहिले माई काढून द्या माई काढून द्या. अहो मा डोक्याचा नुसता जाळ झाला होता. आता अजून जर तुम्ही 2-3 मिनिटं म्हणले नसते ना तर बाई 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 मला असं वाटतं तुम्ही एखादी मुस्काटीतच खाली असती माझ्या हातची. काय चावलं? काय चावलं म्हणजे तुम्ही सांगा त्या कुठं का शांताबाई कांदे काढायला या राधीन त्या तिकडे जायला दुसरीकडे रोजाने तुम्ही या. अहो मी येईल ना मी आतापर्यंत काही जणांचे काढून दिले. आणि मग मी काय बोलत होतो काय म्हणजे काय त्याचा राग यायला लागला? अहो पण मला काय माहिती तुम्ही कांद्याचं म्हणून राहिले. काय नाही तेवढे गावठी कांद्याचे 2 बिघे तेवढे काढून द्या बिगाभर तांबट्या आहे त्या बांधून द्या आणि मुळे उपटून कधी द्या. म्हणले तुमच्या बायकोला फोन करू का तर तुम्ही म्हणत ती काहीच म्हणणार नाही ती उलट म्हणाल काढून दे म्हणजे कांद्याचं ती म्हणालच मग काढून दे. बया म्हणजे कांद्याचा विषय चालला मा डोक्यात पा काय शिजत होतं. अहो म्हणलं तुम्ही असे काही पांचाट सारखे बोलू राहिले. शांताबाई मा काढून द्या मा काढून द्या. मी म्हणले एवढा चांगला माणूस आहे एवढा चांगला बोलतो कधी कोणच्या बायकोवर मान करून पाहत नाही कधी वाकड्या डोळ्यांनी पाहत नाही कधी कोणाला ब्रश शब्दाने बोलला नाही आणि आज असा घाणेरडा का बोलू राहिला असं माझ्या डोक्यात विचार येत होते. नाही हो एवढं बारीक विचार नाही करायचा. हा शांताबाई काय चावला त्या तुम्ही? तुम्हाला तर माहिती ना आपण कसं आहे. अहो तुम्ही किती चांगले माणूस आहे मी काय तुम्हाला ओळखीत नाही का? हसून खेळून राहतो आपण. कोणाच्या बाईक पाहिलं का? नाही नाही अजिबात नाही. आणि अंगावर आली तिला सोडलं का? हा म्हणजे अंगावर आली धावून आली हा तर तिला सांगितलंच नाही इकडे काम आहे ते दाखवून दे. हा एखादी मुद्दाम जर जाऊन आली तर तिला भनाट लावून देते काना मग तशी तुम्ही लय डेंजर आहे. आणि मग येत माहिती आहे तुमला अनुभव. नाही नाही मला माहिती आहे. अहो पण ते बरं झालं तुम्ही लवकर सांगितलं नाही तर माझ्या डोक्यात नुसतं आग भडका पेटला होता असा. म्हणजे मुंग्या चालत्या बा. मुंग्या म्हणजे तळपायाच्या आग मस्तकाला गेली होती. म्हणलं आता एवढं बबनरावचा काय मुर्दा बिडदा वसावा का काय करावं एवढे दात खाऊन असं मनात वाटत होतं मनात. बरं झालं त्याच्या आत तुम्ही सांगितलं का कांदे काढायचं. बरं काढशाल का काय कांदे? अहो मग काढशाल का मग काही एका विचारणं झालं का? आता मी रोजाने जातेच ना. 600 रुपये रोज देतो. 600 देते त्यांना 300 देणार आहे ते येणार आहे हा पण मग तुम्ही या बा. हा हा ते नामे त्यांच्याकडे जाईल हा ना मग त्यांची झाली काढून मग तुमच्या काढू आम्ही. हा चालेल. हा बरं लय कवा? मोठाले वळले का? मोठा दे. हा अहो, असं एवढा असा आहे का कांदा? कांदा असा झाला. थोडे कांदे द्या बरं का. हो न्या ना माय एवढले कांदे नेत्या एवढल्या तांबट्या खोडून नेत्या मुळे उपटून नेत्या ती मागत्या मुळे काढून नेत्या. हा हो रताळ तर ठुलेच नाही वावरा. हा का आता नाही का कोणता सण आलता ती हारताळ का काय हा हाय ठुलेच नाही वायांनी रताळ कोरून कोरून खंदून खंदून नेलेत. बया तुम्ही काय करायचं आणि माहिती? वरून एका बाईनं रताळ उकडावले त्या कांतीना हा आणि वरून मला म्हणती हो बबनराव काय रताळ होतं तुमचं आईला लय चव म्हण त्याला. हो. हा कांती असं म्हणली का? हा कांती म्हण मी मस्त भाजले हा अहो असं शोधून पाहिलं हा आणि काय रताळ लागलं गोवाड हा ना. पसच गेला म्हण आईला म्हणलं तुम्ही वा. दरवर्षी रताळे लावते आहे ना? मग ते हात तळकाला वा. यंदा द्या बरं का मला बी. दे ना तू ये घेऊन. पण मी असं नाही बाई दुसऱ्या बायांसारखं मी तुमच्याकडं मागून घेईन. अहो मागूनच घ्या. हा, मी असं चोरून नाही नेणार. नाही. मला तुम्हाला सांगते तुमचे तांबाटे चोरून नको आणि तुमचे मुळे चोरून नको आणि तुमचे रताळ नको. मी नाही, वाटलं तर बाजारातून आणीन. मला माहिती आहे तुझा स्वभाव. हा मग ते मानावऱ्याला नाही आवडत. नाही बरोबर आहे. तो म्हणतो तू फक्त मला सांग हा काय तुला लागलं? गाजर लागत आहे का रताळी लागत आहे का तांबाटी लागत आहे कोणची भाजी लागती का मटण मच्छी लागती तुला जे नाही ते आणून देतो. तो नाव द्यायचं मुला पाहिजे हा म्हणजे खातोय का नाही आणता बाई जाऊ दे आता तुझा लय वेळ घेण्यात माझ्या नाही. हा जाऊ दे तेवढे मला काढून दे. हं? हा, कांदे ना हा कांदे बरोबर आणि मुळे उपटून दे. बर अहो तुम्हाला सांगते तुम्हाला माहिती ना मला कामाला लागल्यावर टाइम नाही लागत. ते बी आणि आठवडाभर हाय काम.
चालेल ना आपले- 600 रुपये रोज हो म्हणजे दिले. बरं. अहो आता मी भिडले ना काय इसार बिसार देऊन जाऊ का? इसार देते का मग दिले असते द्या ना मग 500 रुपये इसार. द्या ना बरं देऊन जातो पण मग केव्हा यशाल काढाय? अहो तुम्हाला काय करायचं उद्या एकदा मी भिडले का तुम्हाला माहिती ना मी अशा रापारप काढून मोकळी होती. चालेल हा धरायचं फेकायचं धरायचं. या बा शांताबाई हा. 500 नाही 1000 रुपये इसार देतो हा, पण हा. तुम्ही उद्या तेवढं करावं. बर टपक्यान ते काढून पण पाणी काही म्हणा. पावसाचे पुढे दिवस आले बर नाही का? तुमचं म्हणले मोकळे हो. अहो मन मोकळाचे. या बा ये 1000 रुपये हा घ्या बर का? बर तुमचे 1000 आले बर का माझ्याकडे. राहू द्या हा. अजून देऊ का एखादा 1000? नाही अहो घ्या ना मग तुम्ही मला तिथं वळून द्या. असं करताय हा. का बर द्या मग. एक काम करा हा, हे 1000 मागायचे ना हा, हे 10,000 रुपये हे तुमचे कवाय तरी मला द्यावं लागतील. हा, हा म्हणजे मग तुम्ही गुंतून राहशाल हे 10,000. गुतून हा म्हणजे तुम्हाला काळजी लागल बा बबनरावचे काढायचे कांदे. हा म्हणजे तुम्ही लगेच पेमेंटच करून हा मग आता टाका. कवाय तरी द्यायची. बर बाया तुम्ही लय मोकळ्या मनाचे हो. तुम्हाला सांगते त्याच्यावर आली पटकी त्याच्यावर कसा पुचकाना कसा उलथाना मेला कसा गाडी खाली जायना. हा आता मा तोंड असं खवळलं ना काय? त्याच्यावर आला पटकीचा रोग त्याच्यावर त्या नाम्याने माझे पैसे बुडवले का बरं? आणि 2 दिवस त्याचे काढायला गेले होते त्यांनी मला कुठे दिले. मला म्हणतो दिले अहो दिलेच नाही तरी म्हणतो दिले. हा मग फोन लाव का ना आम्ही? नाही नका जाऊ द्या. या बाय माझ्या पोरांवरची वळणी गेली पण तुम्ही काही म्हणा बबनराव तुमचं म्हणले मोकळे. अहो मोकळे तुम्ही अजून तुमचे काढले नाही तोच मला पैसे दिले. हा ना. अजून कांदे काढले पुढं नाही ना. तोच तुम्ही 10,000 लगेच हातात अहो, दिले. राहू द्या कवाय तरी द्यायची. कवाय तरी मग द्यायचेच आहे. म्हणजे किती विश्वास आहे तुमचा अहो मला. विश्वास आहे ना. पण तुमचं काम मी विश्वासानेच करीन. उद्या 10 वाजता तुमच्या वावरात हो येईन. चालेल. संध्याकाळी 6 शिवाय बाहेर निघणार नाही. या. हा हा. येऊ का मग? हा या. बरं हा जा वच जा हा जा मी दरवाजा लावून देतो. बरं मग पाय बाका शांत तो बरं हा नाही तुम्ही चिंता सोडा आता. तेवढे काढून द्या 2-1 बिघे म्हणजे माय टेन्शन नाही. चालेल ये मग हा हा. आलं बरं झालं. शांताला आता इसारा देऊन टाकला 10,000 रुपये. आता शांता मस्त ते जोडीदारीन तिच्या आली मस्त माझ्या अख्खे कांदे काढून देतील मुले काढून देतील काय असेल चिकडं मिकडं तेवढे काम आवरून घेईल म्हणजे मग माझ्या डोक्याचं टेन्शन नाही. चला आता थोडंसं आहे ना पाणी तरी पितो बा.